नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज बुधवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1:05 संपन्न झाला। यामुळे भाविकांनी स्नान तसेच दत्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। पावसाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली। त्यामुळे पहिल्या चढत्या दक्षिणद्वार सोहळ्याची दत्त भक्तांना उत्सुकता लागून राहिली होती। उत्तरेकडून कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या चरणकमलावरून दक्षिणद्वारात पडते। यावेळी स्नान करणे आणि दर्शन घेणे ही पर्वणी समजली जाते। ही पर्वणी आज होणार हे समजल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा राज्यातील हजारो भाविक आणि नागरिक सकाळपासून येथे आले होते। हा पर्वणी सोहळा दुपारी संपन्न झाला। यावेळी हजारो भाविकांनी कृष्णा नदीत स्नान तसेच दर्शनासाठी येथे गर्दी केली होती। जून महिन्याच्या अखेरीस प्रथमच नृसिंहवाडी येथील चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। भाविकांनी श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला। भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती। दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे। या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।